नमस्कार. आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. मग काय सकाळी 5 वाजता उठून कामं आवरली आणि महालक्ष्मी आईची पूजा मांडून घेतली आणि सुंदर अशा मधुमालतीच्या फुलांनी ही मांडलेली पूजा सजवून घेतली. या फुलांनी पूजाच सजवली नाही तर घराला सुद्धा एक सुंदर लूक आलेला आहे. त्यानंतर काय मग आपली नेहमीची कामं सुरू. शेतकरी म्हटलं की रोजची कामं ही आलीच. शेतकऱ्याला सुट्टी भेटणं थोडं अवघडच नाही का. मग पटापट बटेर, ज्यांना आमच्याकडे बोलतात लावरे, तर लावऱ्यांना खायला प्यायला ठेवून घेतलं. नंतर मग कोंबड्यांच्या शेडवर गेली, तिथेसुद्धा तेच रिपीट केलं आणि मग गेली शेतावर. आज चवळीचा तोडा होता आणि एकटीलाच सगळ्या शेंगांची हार्वेस्टिंग करायची होती. म्हणून मग घाई तर करत होती, पण उपवास असल्यामुळे हात काय पटापट चालत नव्हते. बाकी तर काय, सर्वात जास्त कामं करायची शेतकऱ्याने आणि सर्वात जास्त नुकसानसुद्धा पचवायचं शेतकऱ्यानेच. आणि शेतकऱ्याच्या या शेतमालावर मात्र मोठं व्हायचं कोणी? व्यापाऱ्याने. बरोबर की नाही? बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.